Hello everyone, you are most welcome in my today's most beautiful session. Today I am going to teach you the best way of how to study. The best way of how to study. It is most important questions. Now let's start this session from one most beautiful line of Lord Buddha. This line is everything is temporary. Everything is temporary and nothing is permanent. Everything is temporary and nothing is permanent. तर मित्रांनो आजच्या सुंदर दिवसाच्या या सुंदर आणि महत्त्वपूर्ण सेशनमध्ये मी अनिल भगवान चव्हाण संचालक एबीसी अकॅडमी चिखली डिस्ट्रिक्ट बुलढाणा आजच्या सुंदर दिवसाच्या या सुंदर आणि महत्त्वपूर्ण सेशनमध्ये मी तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. खरं तर मित्रांनो आज एका महत्त्वपूर्ण अशा प्रश्नावरती मी चर्चा करणार आहे. तो प्रश्न आहे आपला हाऊ डू स्टडी. हाऊ डू स्टडी हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, की प्रत्येक व्यक्ती अभ्यास करतो आहे. प्रत्येक व्यक्ती अभ्यास करतोय, पण अभ्यास नेमका कसा करायचा आहे याच्याबद्दल मात्र बऱ्याच वेळेस कन्फ्युजन आहे. बरेच काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नावरती त्या कन्फ्युजनवरच आजच्या सेशनमध्ये मी चर्चा करणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला अनेक टॉपिक्स शिकवणार आहे. तर मित्रांनो वळूयात आपल्या महत्त्वाच्या विषयाकडे. सुरुवातीला मी एक सुंदर लाईन बोललो होतो मित्रांनो, की एव्हरीथिंग इज टेम्पररी, नथिंग इज परमनंट. भगवान गौतम बुद्धांनी हजारो वर्षापूर्वी जगाला सांगितलं की प्रत्येक गोष्ट कशी मित्रांनो टेम्पररी आहे, ती कायम नाही. कायम असं काहीच नाही मित्रांनो या जगामध्ये. माणूस सुद्धा कायम या जगात राहू शकत नाही, कारण जो जन्माला येणार आहे मित्रांनो त्याचा मृत्यू या जगात होत असतो. आणि त्यामुळे प्रत्येक गोष्ट जी आहे ती काय आहे, टेम्पररी आहे, परमनंट नाही आहे. तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आलं मित्रांनो तर ते दुःख परमनंट नाही आहे. ते आज उद्या आहे, परवा दिवशी ते नसेलही. तुमच्या आयुष्यात सुख आलं मित्रांनो तर ते सुख सुद्धा परमनंट नाही. तुमच्या आयुष्यात आनंद सुद्धा आला तर तो आनंदही परमनंट नाही. तुम्ही यशस्वी झाला तर ते यश सुद्धा परमनंट नाही आहे मित्रांनो. प्रत्येक गोष्टीचा काळ आणि वेळ ठरलेला आहे. त्यामुळे एव्हरीथिंग इज परमनंट ही लाईन आयुष्यामध्ये फार महत्त्वाची मित्रांनो, की माझ्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस माझ्या जीवनामध्ये कठीण प्रसंग येतात, कधी दुःख येतात, कधी सुख येतात. पण त्यावेळेस मी एकच गोष्ट लक्षात ठेवत असतो की नथिंग इज परमनंट, की दुःख काही कायम नाही आहे किंवा सुखही कायम नाही आहे. आपल्याला परिस्थितीशी जुळवून घ्यावं लागणार आहे. अडॅप्शन पॉवर नाव ऐकलं असेल मित्रांनो तुम्हाला, की अनुकूलन क्षमता जी आहे मित्रांनो ती अनुकूलन क्षमता जनावरांमध्ये असते, प्राणी आणि पक्ष्यांमध्ये असते. ती अनुकूलन क्षमता माणसामध्ये येणं फार गरजेचं आहे. तर एव्हरीथिंग इज नथिंग इज परमनंट अँड एव्हरीथिंग इज टेम्पररी. सो लेट स्टार्ट दिस सेशन हाऊ डू स्टडी. तर मित्रांनो अभ्यास कसा करावा ह्याच विषयावरती मी बोलणार आहे. टुडेज आय एम टीच यू द 5 पॉईंट ऑफ स्टडी रिलेटेड. मी तुम्हाला अभ्यासाशी रिलेटेड एकूण 5 पॉईंटवरती आज डिस्कस करणार आहे मित्रांनो. आपला महत्त्वाचा विषय की अभ्यास कसा करावा. अलीकडच्या काळामध्ये आपण इंग्लिश स्पीकिंग कोर्स जॉईन केला आहे. तुम्ही सर्वजण माझ्या लेक्चर करत आहे. लेक्चरच्या माध्यमातून मी तुम्हाला वेगवेगळे टॉपिक शिकवणार आहे मित्रांनो. इंग्लिश स्पीकिंग शिकवण्यात येणाऱ्या 3 महिन्यामध्ये मी तुम्हाला हे इंग्लिश शिकवायचं प्रॉमिस केलेलं आहे मित्रांनो, की 100% इंग्लिश स्पीकिंग जे आहे ते येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला शिकवायचं. आणि त्यामुळे ह्या इंग्लिश स्पीकिंगसाठी सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो अभ्यास. अभ्यास नेमका कसा करायचा हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. गेल्या अनेक दिवसापासून आपण बरेच मुलं कोणी MPSCची तयारी करत असते, कोणी UPSC करते, तर कोणी सरळ सेवा करत असते, तर कोणी एखादा जॉब वगैरे करून स्पर्धा परीक्षेची तयारी करत असते किंवा अभ्यास तरी करत असते. तर मित्रांनो आता हाच अभ्यास नेमका कसा करायचा याच्यात काही टेक्निक्स आहेत मित्रांनो. त्या टेक्निक्स मला ठिकाणी तुम्हाला सांगायच्या आहेत. मी तुम्हाला 5 पॉईंट बोर्डवरती लिहून दिलेले आहेत मित्रांनो. पहिला पॉईंट आहे लर्निंग. सेकंड पॉईंट आहे रीडिंग. थर्ड पॉईंट आहे रायटिंग अँड नोट मेकिंग. फोर्थ पॉईंट आहे रिव्हिजन अँड फिफ्थ पॉईंट आहे सॉल्व द क्वेश्चन्स. एकूण 5 पॉईंट आहेत मित्रांनो, जे 5 पॉईंट मी तुम्हाला अभ्यासाशी रिलेटेड सांगणार आहे. कसं आहे ना मित्रांनो, अभ्यास नेमका कसा करायचा याच्यावर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे मित्रांनो, की तुमचं ध्येय निश्चित असणं आवश्यक आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला कुठली परीक्षा द्यायची आहे, किंवा तुम्हाला भविष्यात नेमकं काय करायचं आहे याचा एक रोडमॅप तयार असला पाहिजे मित्रांनो. एक टार्गेट असलं पाहिजे, मला इंग्लिश स्पीकिंग करायचं आहे, मला परफेक्ट इंग्लिश स्पीकर बनायचं आहे, किंवा मला IAS बनायचं आहे, किंवा मला IPS बनायचं आहे, किंवा मला शिपाई बनायचं आहे, किंवा जे काही तुम्हाला बनायचं असेल ते तुमचं टार्गेट काय असलं पाहिजे तुम्ही लिहून ठेवलं पाहिजे, नोट करून ठेवलं पाहिजे. मला हे टार्गेट अचीव करायचं आणि त्याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, एक टाईम टेबल बनवला पाहिजे. कालचं जे सेशन होतं, कालच्या सेशनमध्ये मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला तुमच्या अभ्यासाचं काय बनवायचं, एक टाईम टेबल बनवायचं आहे. टाईम टेबल कसा बनवायचा याच्याबद्दल थोडक्यात सांगतो मित्रांनो, की आता तुमच्याकडे किती वेळ आहे. समजा तुम्ही पूर्ण वेळ अभ्यास करत असाल, की तुम्ही कुठलाही जॉब करत नाही किंवा घरी कुठलं काम नाही तुमच्याकडे, आणि तुम्ही पूर्ण वेळ जर अभ्यास करत असाल तर तुम्ही सरासरी कुठलाही विद्यार्थी असेल 8 ते 10 तास अभ्यास करू शकतो मित्रांनो.
तर 8 ते 10 तास अभ्यास करताना तुम्हाला त्या 8 ते 10 तासाचं काय करावं लागणार, एक प्लॅनिंग बनावं लागणार आहे. हे प्लॅनिंग बनवत असताना तुम्हाला हे डोळ्यासमोर ठेवायचं आहे की तुमची परीक्षा कधी आहे. समजा तुमची परीक्षा एप्रिल महिन्यात आहे, 30 एप्रिलला तुमची परीक्षा आहे, तर तुम्हाला त्याचं प्लॅनिंग आतापासून करायचं आहे. समजा आजची 1 फेब्रुवारी तारीख आहे, समजा 1 फेब्रुवारीपासून तर तुम्हाला त्या परीक्षेपर्यंत काय करायचं आहे, ती पूर्ण परीक्षा जी काय आहे त्याचा जो काही सिलेबस आहे, जे काही त्याचे पुस्तकं आहेत किंवा जे काही त्याचं मटेरियल आहे ते सर्व मटेरियल तिथपर्यंत जाईपर्यंत कव्हर झालं पाहिजे. समजा तुम्ही राज्यसेवेची परीक्षा देते, पण प्री एक्झाम्स आणि मेन्स एक्झाम दोन्हीचा एकत्रित अभ्यास करावा लागत असतो. एकत्रित अभ्यास करून तुम्हाला तिथपर्यंत जाऊस तर काय करायचं आहे, ते पूर्ण कव्हर करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, की एक डेली टाइम टेबल बनवायचं की सकाळी किमान तरी 7 वाजता तुम्ही अभ्यासाला बसले पाहिजेत. सकाळचा जो टाईम असतो ना मित्रांनो, हा अभ्यासाचा सर्वोत्तम टाईम असतो. सकाळी शक्य तितक्या लवकर उठण्याचा प्रयत्न करा, रात्री शक्य तितक्या लवकर झोपण्याचा प्रयत्न करा. सकाळी जर तुम्ही 4 किंवा 5 वाजता जर उठले मित्रांनो, 5ला जर उठले तर 7 वाजेपर्यंत तुम्ही रेडी होऊन जाता. 7ला अभ्यासाला बसले तर सकाळच्या टायमाला काय करायचं, जो महत्त्वाचा टॉपिक्स आहे ज्याची रिव्हिजन करायची आहे, तो टॉपिक सकाळच्या सत्रामध्ये वाचला गेला पाहिजे. काय केला पाहिजे, सकाळच्या सत्रामध्ये तो वाचला गेला पाहिजे. दुपारचा टाइम जो आहे मित्रांनो, मग तो 12च्या नंतर जेवण वगैरे आटपल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं, इंग्लिशबद्दल काम करायचं. 1-2 तास तुम्हाला इंग्लिशला द्यायचे आहेत. 2 तास वगैरे तुमचा इतर कुठला विषय असेल, गणित वगैरे जर असेल तुम्हाला, तर तुम्ही ते करू शकता. आणि उर्वरित जो टाइम आहे 4च्या नंतर उरतो, तो मग तुम्हाला पुन्हा एका विषयाची रिव्हिजन करायची आहे. हे अभ्यासाचं एक स्ट्रक्चर आहे मित्रांनो, ते तुम्ही स्वतः त्याचं एक टाइम टेबल बनवून घेतला पाहिजेत आणि त्यानुसार काय केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. त्याचा अभ्यास कसा करायचा तो सुद्धा महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी सांगतो की पहिला मुद्दा आहे मित्रांनो तुम्हाला लर्निंग. लर्न म्हणजे काय मित्रांनो, शिकणे. लर्न म्हणजे काय, कुठून तरी ते गोष्ट शिकणे, की तुम्हाला जी परीक्षा द्यायची त्याच्याबद्दल तुम्ही शिक्षकाकडून काय केलं पाहिजे, शिकलं पाहिजे. समजा तर तुम्हाला इंग्लिश शिकायची आहे, तुमचा मी शिक्षक आहे आणि मी तुम्हाला शिकवणार आहे, तुम्ही माझ्याकडून शिकून घेतलं पाहिजे. पहिला पॉईंट आहे. पहिला पॉईंट आहे ते लर्न करून घ्यायचं आहे. कुठून तरी सेल्फ स्टडी करत असाल तर तुम्हाला ते पुस्तकात वाचून स्वतः समजून घ्यावं लागेल, किंवा युट्यूबला खूप सारे लेक्चर अवेलेबल आहे, किंवा तुम्ही एखादा क्लास जॉईन केला असेल तर क्लासेसच्या शिक्षकाकडून ते शिकून घ्यायचं आहे. पहिला मुद्दा आहे तुमचं लर्निंग करणं. सेकंड पॉईंट आहे तुम्हाला रीडिंग करायचं. जे तुम्हाला शिकवलेलं आहे ते तुम्हाला काय करायचं, रीड करायचं. किंवा सेल्फ स्टडी करत असाल तर एखादं पुस्तक असेल तर ते पुस्तक तुम्हाला रीड करायचं. रीडिंग किती करायचे आहेत त्याच्याबद्दल सांगितलंय, 1, 2, 3 आणि 4. कुठलंही पुस्तक कमीत कमी 4 वेळा वाचायचं आहे. इतिहास घेतला तो इतिहास 4 वेळा वाचायचा आहे. भूगोल 4 वेळा वाचायचा आहे. अर्थशास्त्र असेल तोही 4 वेळा वाचायचा आहे. जे काही सब्जेक्ट असतील, तुम्हाला इंग्लिश असलं तो सुद्धा 4 वेळा वाचायचा आहे. 1, 2, 3 आणि 4 रिडिंग जर झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं, 5th रिडिंग पासून काय करायचंय, रायटिंग करायची, नोट्स मेकिंग करायची. नोट्स कशा बनवायच्या ते सुद्धा या ठिकाणी सांगणार आहे मित्रांनो, की परीक्षेच्या दृष्टीने जे तुम्हाला असं वाटतं की बा हे परीक्षेमध्ये येणार आहे, ते काय करून ठेवायचं असतं, एका वहीमध्ये नोट करून ठेवायचं असतं. जे मेन पॉईंट आहे ते तिथे लिहून ठेवायचे असतात आणि जे तुमच्या लक्षात राहत नाही ते तुम्हाला लिहून ठेवायचं आहे. नोट्स बनवणे म्हणजे पुस्तक लिहून ठेवणे नाही आहे मित्रांनो. तर नोट्स बनवणे म्हणजे काय, तर मेन गोष्टी लिहून ठेवणे. काय करणे, मेन गोष्टी लिहून ठेवणे. काही विद्यार्थी, मी तर कधी नोट्स तयार पण करत नाही. कधी मी काय करतोय, पुस्तक वाचतो ना, 3-4 रिडिंग झाल्यानंतर त्या पुस्तकाच्याच खाली जे मेन पॉईंट आहे ते अंडरलाईन करून ठेवत असतो, किंवा त्याच्या पुस्तकाचं जी कोरी जागा असते त्या कोऱ्या जागेवरती मेन पॉईंट लिहून ठेवत असतो. म्हणजे जेणेकरून नोट्स बनवण्याचा तो खर्चही वाचून जाते आणि नोट्स पण मग कसं आहे ना मित्रांनो, तुमचं ते पुस्तक इतर कोणाला वाचायला चांगलं वाटणार नाही. त्यामुळे तुम्ही एखादी वही वगैरे करून ते करू शकता. इंग्लिश स्पीकिंग करत असताना तुम्हाला हेच सांगत होतो मित्रांनो, कालच्या सेशनमध्ये सांगितलं की तुम्हाला डेली नोट्स कशी बनवायची आहे. तर डेली नोट बनवताना तुम्हाला डेली जे ग्रुपला 20 शब्द दिले जाणार आहेत ते 20 शब्द लिहून ठेवायचे. डेली ते 10 सेंटेन्स दिले जातात, ते 10 सेंटेन्स सुद्धा लिहून ठेवायचे आहेत. जर काही मास्टर नोट्स ग्रुपला दिल्या गेल्या मित्रांनो, तर मास्टर नोट्स सुद्धा लिहून ठेवायच्या आहेत. आणि जे काही व्हिडिओ लेक्चरमध्ये शिकवल्या जात आहे त्याच्यातले जे इम्पॉर्टंट पॉईंट आहे ते नोट करून ठेवायचे, जेणेकरून काय की इतर काळामध्ये तुम्हाला ते फावल्या वेळेत ते वाचता येईल. फावल्या वेळेत ते वाचून त्याचं काय करता येईल, रिव्हिजन करता येईल मित्रांनो. तर हा तिसरा पॉईंट होता रायटिंग अँड नोट्स मेकिंग, आणि 4th पॉईंट आहे रिव्हिजन करणे. फर्स्ट पॉईंट होता लर्निंग, सेकंड पॉईंट रीडिंग, थर्ड पॉईंट नोट्स मेकिंग, 4th पॉईंट आहे मित्रांनो रिव्हिजन. तुम्ही 3 वेळेस ते वाचलेलं आहे, 4थ्या वेळेस त्याच्या नोट्स पण काढलेला आहे, एकदा ते शिक्षकाकडून शिकून सुद्धा घेतले, तर 5व्या वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, त्याचं रिव्हिजन करायचं आहे. रिव्हिजन इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि रिव्हिजन इज द बेस ऑफ एक्झाम. परीक्षेचा तो काय मित्रांनो बेस आहे. रिव्हिजन फार महत्त्वाची आहे. तुम्ही कितीही अभ्यास केला, 10 तास केला, 15 तास केला, जर रिव्हिजन केली नाही तर काही अर्थ नाही. पालत्या घड्यावर काय होईल, पाणी होऊन जाईल. कसं आहे ना मित्रांनो, माणूस असा आहे की माणूस आहे ना एक विसराळू प्राणी आहे.
कुठलीही गोष्ट 48 तासानंतर माणूस विसरतो. काय होतो? विसरतो आहे. कुठलीही गोष्ट 48 तासानंतर माणूस विसरतो. त्यामुळे त्या 48 तासाच्या आत आपल्याला ती गोष्ट रिव्हिजन करता आली पाहिजे. काय करता आली पाहिजे? रिव्हिजन करता आलं पाहिजे. आज सकाळी जे वाचलेलं आहे मित्रांनो ते उद्या रिव्हिजन करता आलं पाहिजे किंवा आज संध्याकाळी ते रिव्हिजन करता आलं पाहिजे. म्हणजे काय की त्याच्यावरती एक धावती नजर टाकता आली पाहिजे. तरच काय होऊ शकतो? त्याचा चांगल्यापैकी अभ्यास होऊ शकतो. आणि 5वा पॉईंट आहे मित्रांनो, सॉल्व द क्वेश्चन्स अँड एक्झाम. तुम्हाला काय करता येते? हे जर सगळं तुम्ही पूर्ण केलं, लर्निंग, रीडिंग, रायटिंग अँड रिव्हिजन, या 4 स्टेप जर पार केल्या तर 5व्या स्टेपला तुम्ही पोहोचता, सॉल्व द क्वेश्चन. तुमच्या जर ह्या 4 स्टेप मजबूत असतील मित्रांनो, हे 4 पिलर जे आहेत मित्रांनो, हे 4 पिलर ही तुमची बिल्डिंग स्ट्रॉंग बनवू शकतात. हे 4 पिलर जर मजबूत ठेवले तर तुमचा 5वा पिलर जो आहे मित्रांनो तो यशस्वीपणे उभा राहू शकतो. तो यशस्वीपणे त्याचं शिखर तुम्ही गाठू शकता. 5वा मुद्दा आहे सॉल्व द क्वेश्चन. तुम्हाला हे सगळं केल्यानंतर क्वेश्चन सॉल्व करणं कठीण जाणार नाही आहे मित्रांनो. आणि मग तुम्ही प्रश्न सॉल्व करू शकता. प्रश्नातून तुमच्या ज्या चुका होत आहेत त्या चुका दुरुस्त करू शकता. आणि ज्या ज्या चुका तुम्हाला दुरुस्त होत नाही त्या तुमच्या शिक्षकाकडून समजून घेऊ शकता. अशा अभ्यासाच्या या ट्रिक आहेत मित्रांनो. काय आहे? ट्रिक आहेत. तर मला असं वाटतं तुमच्या हे लक्षात आलं असेल. पुन्हा एकदा समजून सांगतो मित्रांनो, हाऊ डू स्टडी इज मोस्ट इम्पॉर्टंट. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. तर पहिला पॉईंट आहे मित्रांनो, तुम्हाला जो काही विषय आहे, इतिहास असेल, भूगोल असेल, इंग्लिश असेल, तो विषय तुमच्या शिक्षकाकडून शिकून घ्यायचा आहे. काय करायचं आहे? पहिल्यांदा तो शिकूनच घ्यायचा आहे. दुसऱ्यांदा काय करायचं आहे की तुम्हाला जे शिकवलेलं आहे किंवा जे तुमच्याकडे पुस्तक आहे ते पुस्तक तुम्हाला रीड करायचं आहे. ते रीडिंग कमीत कमी तुम्हाला 3 वेळा ते 4 वेळा करायचं आहे. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड रीडिंग, 4th रीडिंगपर्यंत तुम्हाला ते करायचं आहे. त्यानंतर तुमचं ते पुस्तक किंवा तो जो चॅप्टर आहे तो 4 वेळा वाचून झाला की 5व्या वेळेस तुम्हाला काय करायचं आहे? त्याचं रायटिंग करायचं आहे किंवा त्याच्या नोट्स मेक करायच्या आहेत. तुम्हाला त्याच्या नोट्स बनवायच्या आहेत 5व्या रीडिंगला. 5व्या रीडिंगला तुम्ही नोट्स बनवणार आहेत. आणि त्यानंतर 4था पॉईंट आहे मित्रांनो, तुम्हाला रिव्हिजन करायचे आहे. नोट्स बनवल्यानंतर काय करायचे? ते नोट्स रिव्हिजन करायचे, त्या वाचायच्या आहे, जेणेकरून तुम्हाला पुढच्या याच्यात त्याचा फायदा होऊन जाईल. आणि सगळ्यात शेवटचा पॉईंट आहे सॉल्व द क्वेश्चन्स. 5वा पॉईंट की तुम्हाला काय करायचे? प्रश्न सॉल्व करायचे आहे. अशा पद्धतीने जो काही अभ्यासाचा एक फॉर्म्युला आहे मित्रांनो, अभ्यासाचा हे आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा कालच्या सेशनमध्ये मी हेच स्पष्ट केलं आहे की तुम्ही तुमचा एक टाइम टेबल बनवा. इंग्लिश स्पीकिंग करायची ना तर डेली 2 तास द्यायचे आहे मित्रांनो. किमान 1 तास तरी द्यायचा आहे. जर तुम्ही हे केलं तरच तुम्हाला इंग्लिश बोलता येणार आहे. नाहीतर मी तुमच्यासमोर कितीही बोललो, कितीही शिकवलं तरी ते तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही. कारण तुम्ही अभ्यासच करणार नाही तर फायदा काय होणार आहे? तर कुठेतरी तुम्हाला या सर्व गोष्टी करायच्या आहेत मित्रांनो, की तुम्हाला जे काही काम दिलेलं आहे ते काम करायचं आहे. त्याचा एक टाइम टेबल बनवायचा आहे. किमान 2 तास इंग्लिशला द्यायचे आहेत, 2 तास गणित बुद्धिमत्तेला द्यायचे आहेत. जर MPSCची तयारी करत असेल, सरळ सेवेची तयारी करत असेल किंवा कुठल्याही परीक्षेची तयारी करत असाल तर. आणि बाकी उर्वरित जो टाईम आहे मित्रांनो तो तुमचा इतर जे काही सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टसाठी द्यायचा आहे. मला असं वाटते तुम्हाला हे कळलेलंच आहे. अभ्यास कसा करायचा याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते. दुसरी गोष्ट अशी आहे मित्रांनो की आयुष्य जगत असताना माणसाला मोटिवेशनची फार गरज असते. काय गरज असते? मोटिवेशनची फार गरज आहे. एखादा पक्षी आकाशामध्ये उडतो आहे मित्रांनो, पण त्या आकाशात त्याला गगन भरारी घ्यायची आहे मित्रांनो. त्याला उंच उंच आकाशात जायचं आहे तर त्यासाठी त्याला काय करावं लागतं? त्याच्या पंखात बळ असावं लागतं. आणि हे बळ देण्याचं काम कोण करत असतं मित्रांनो? ते मोटिवेशन करत असतं. कोण करत असतं? मोटिवेशन करत असतं. तुमचे शिक्षक असतील, तुमचे गुरु असतील, ते गुरु काय करतात? तुम्हाला मोटिवेट करतात. ते तुम्हाला सांगतात की बाबा रे तुम्ही प्रयत्न करू शकता आणि तुम्ही जिंकू सुद्धा शकता. काय करू शकता? सो ऑलवेज बी मोटिवेट. सो ऑलवेज बी मोटिवेट म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे? कायम मोटिवेट राहायचं, प्रेरित होत राहायचं आहे. सदैव तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं. ऑलवेज बी पॉझिटिव्ह, डोंट बी निगेटिव्ह. तुम्हाला नेहमी काय राहायचं मित्रांनो? पॉझिटिव्ह राहायचं. कधीही निगेटिव्ह व्हायचं नाही. नेवर गिव्ह अप. आणि कधीही तुम्हाला हार मानायची नाही आहे. नेवर गिव्ह अप म्हणजे काय मित्रांनो? कधी हार मानू नका. कधीही तुम्हाला हार मानायची नाही. कधीही तुम्हाला हारून जायचं नाही. तर मित्रांनो अभ्यास नेमका कसा करायचा याच्याबद्दल मी तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. पुन्हा एकदा याच्याबद्दल सांगतो मित्रांनो की अभ्यास करत असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमचं ध्येय निश्चित करा. पहिला पॉईंट आहे. जर आता इंग्लिश स्पीकिंग ठरवलं आहे, तुम्ही इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स जॉईन केला आहे मित्रांनो, तर तुमचं ध्येय आहे की 3 महिन्यामध्ये काहीही करून इंग्लिश बोलायला शिकायचं आहे. काय करायचं आहे तुम्हाला? की 3 महिन्यात काहीही करून इंग्लिश बोलायला शिकायचं आहे. त्याबद्दलचे मी तुम्हाला रूल सांगितले की तुम्हाला काय करायचं होतं? डेली एक लेक्चर आहे जे माझं आहे ते लेक्चर बघायचं आहे.
डेली 20 मिनिटाचा पॉडकास्ट तुम्हाला ऐकायचा आहे. डेली किमान 20 शब्द जे ग्रुपला दिले जातात ते तुम्हाला लिहायचे आहेत आणि डेली किमान 10 वाक्य जे आहेत ते ग्रुपला ते लिहायचे आहेत. आणि डेली किमान 5 वाक्य जे आहेत मित्रांनो स्वतःबद्दल, मित्राबद्दल, मैत्रिणीबद्दल, बायकोबद्दल, प्रेयसीबद्दल जे काही असेल कुठल्याही व्यक्तीबद्दल डेली 5 वाक्य लिहायचे. दररोज वेगवेगळी 5 वाक्य आपण स्वतःच्या मनाने लिहिण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच 3 महिन्यामध्ये तुमची इंग्लिशही चांगल्यापैकी सुधारू शकेल आणि तुमच्या अभ्यासालाही गती मिळू शकेल. कसं आहे ना मित्रांनो, मला माहिती आहे की माझ्या कोर्समध्ये जे विद्यार्थी आहेत त्यातले बहुतांशी विद्यार्थी हे MPSC UPSCचे स्टुडंट आहेत. काही 10वी-12वीचे विद्यार्थी आहेत तर काही ग्रॅज्युएशनचे सुद्धा विद्यार्थी आहेत. त्यामुळे सगळ्यांसाठीच परवडेल असं अभ्यासाचं एक सूत्र मला या ठिकाणी सांगायचं होतं आणि तेच मी त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की तुम्हाला मी तेच सांगितलं की अभ्यास नेमका कसा करायचा आहे. दुसरी गोष्ट अशी मित्रांनो की अभ्यास हा टाइम टेबल बनवल्याशिवाय होत नाही. काय होत नाही? टाइम टेबल बनवल्याशिवाय तो होत नाही. त्यामुळे टाइम टेबल बनवा. कसं आहे ना मित्रांनो, जे मुलं पूर्ण वेळ अभ्यास करतात त्यांच्यासाठी मी सांगितलंय. जे मुलं पूर्ण वेळ अभ्यास करत नाही किंवा जे मुलं जॉब करतात आणि जॉब करून शिकतात त्यांच्यासाठी आता सांगतोय. कसं आहे रे मित्रांनो, तुम्ही जॉब करता आहे, तुमचा जॉबचा टाईम किती आहे हे तुम्हाला माहिती आहे की समजा तुमचा जॉबचा टाईम आहे सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत. ठीक आहे, सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत तुम्ही जॉब केला. सकाळी 9 ते 10 पर्यंत तुमचं जाण्यात आणि तयार होण्यात वेळ गेला. संध्याकाळचे 6 ते 7 पर्यंत तुम्ही थोडासा आराम केला. तुमच्याकडे उर्वरित जो टाईम वाचतो त्या टाईमामध्ये तुम्ही अभ्यासाचं प्लॅनिंग केलं पाहिजे. कमीत कमी जो टाईम तुमच्याकडे उरतो मित्रांनो नंतरचा त्या टाईमात तुम्हाला काय करायचं? तुमच्या अभ्यासाचं प्लॅनिंग करायचं. कसं आहे ना मित्रांनो, अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही म्हणाले एका ठिकाणी आपण TV बघू, पिक्चर बघू, ते सगळं करून आपलं जीवन पुढे जाणार नाहीये किंवा ते सगळं करून आपल्या आयुष्यात काही परिवर्तन होणार नाहीये मित्रांनो. त्यामुळे अभ्यास हा फार महत्त्वाचा आहे. तो करायचा असेल मित्रांनो तर त्यासाठी तुम्हाला तुमचं ध्येय निश्चित करणं, तुमचा एक टाइम टेबल बनवणं फार गरजेचं आहे. तर तुम्ही तुमचा जो काही जॉबचा टाईम आहे तो जॉबचा टाईम सोडून उर्वरित जो टाईम तुम्हाला मिळतो, मग 4 तास मिळत असतील, 2 तास मिळत असतील किंवा 3 तास किंवा जे काही मिळत असेल तर त्या सगळ्या टायमामध्ये अभ्यासाचं प्लॅनिंग करा. आता जी मुलं रेग्युलर अभ्यास करतात त्यांनी 2-2 तास दिले चालते, पण जी मुलं जॉब करू शकतात त्यांनी इंग्लिश स्पीकिंगसाठी किमान 1 तास देणं आवश्यक आहे. किमान अर्धा तास तरी देणं आवश्यक आहे आणि कॉन्सन्ट्रेट ठेवून 1 तास पूर्ण त्याच्यावर डेडिकेट करायचं आहे. त्या 1 तासात तुम्हाला दुसरं काहीही करायचं नाही. पूर्ण मन लावून ते जे काही सेशन्स आहेत ते बघायचे, जे वाक्य ते वाचायचे आहेत, ते समजून घ्यायचे आहेत. ज्या मास्टर नोट दिल्या जातील त्यासुद्धा वाचायच्या आहेत, त्यासुद्धा रेफर करायच्या आहेत आणि जे काही पुस्तकं वगैरे बुक दिल्या जातील ते सुद्धा तुम्हाला कंटिन्युटी करायचे आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं? जे मुलं जॉब करून शिकतात त्यांनी किमान 1 तास इंग्लिश स्पीकिंगला द्यायचा आणि उर्वरित जो काही टाईम तुमचा वाचतो ना मित्रांनो तो तुम्ही इतर सब्जेक्टला देऊ शकता. कसं आहे ना मित्रांनो, जेवढं तुम्ही इंग्लिशच्या संपर्कात राहाल तेवढं इंग्लिश लवकर सुधरेल. जेवढं तुम्ही त्या संपर्क क्षेत्राच्या बाहेर जाल तेवढं तुमचं ते इंग्लिश वीकच राहून जाईल. त्यामुळे तुम्हाला वीक राहायचं नाही, तुम्हाला स्ट्रॉंग बनायचं आहे. ते स्ट्रॉंग बनवण्यासाठीच तुम्हाला या ठिकाणी माझ्यासोबत यायचं आहे. माझ्यासोबत तुम्हाला हे सगळं काही शिकून देण्याची जी काही गॅरंटी आहे ती मी या ठिकाणी तुम्हाला देतो आहे. तर मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की ज्या व्यक्ती जॉब करून शिकत आहे त्यांच्यासाठीचा फॉर्म्युला सांगितला आहे की तुमचा जो काही टाईम आहे जॉब टाईम, तो जॉब टाईम सोडून उर्वरित जो टाईम तुमच्याकडे उरतो त्या टाईमात तुम्हाला काय करायचं? तुमच्या अभ्यासाचं एक टाईम टेबल बनवायचं आणि त्याला फॉलो करायचं. कसं आहे ना मित्रांनो, टाईम टेबल बनवला म्हणजे काय होते? जीवनाला दिशा मिळते. आपला टाईम आपण वेस्ट खर्च करत नाही आणि आपला टाईमपास होत नाही. आयुष्यात टाईमपास झाला ना मित्रांनो की जीवनाचा सुद्धा टाईमपास होतो. त्यामुळे तुम्ही काय करा की जो तुमच्याकडे टाईम उरतो तो टाईमात तुमचा टाईम टेबल बनवा आणि त्या टाईमात तुम्ही 1 तास इंग्लिशला द्या. बाकी उर्वरित जो टाईम आहे तो इतर सब्जेक्ट जे तुमचे असतील ते तुम्ही करू शकता. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तीही करू शकता. जर काही अडचण आली स्पर्धा परीक्षेबद्दल, UPSC आणि MPSC बद्दल तर तुम्ही मला बिनधास्तपणे सांगू शकता. मी UPSCचा स्टुडंट आहे मित्रांनो. मी स्वतः UPSCची तयारी करतो आणि त्यामुळे मी तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये चांगल्यापैकी मार्गदर्शन करू शकतो कारण मला तिथली जवळपास सर्व माहिती आहे. सो डोंट वरी मित्रांनो की तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये जर सक्सेस व्हायचं आहे तर मी तुम्हाला नक्की तिथे मदत करणार आहे. तर मला असं वाटतं की तुम्हाला हा पॉईंट कळलेला असेल. पुन्हाच एकदा आजचं सेशन जे आहे हे टॉपिक्स पुन्हा स्पष्ट करून आजच्या सेशनला पूर्णविराम देईल. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे हाऊ डू स्टडी. अभ्यास कसा करावा. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. अभ्यास कसा करावा. आय एम टेलिंग टू यू 5 स्टेप ऑफ स्टडी. तुम्हाला मी अभ्यासाच्या काय सांगितलं आहे की 5 पायऱ्या सांगितलेल्या आहे मित्रांनो. इट इज 5 पिलर्स ऑफ
युअर सक्सेस. हे तुमच्या सक्सेसचे काय 5 पिलर आहेत. 4 पिलर इज मोस्ट स्ट्रॉंग पिलर, 5 पिलर इज लास्ट पिलर. कसं आहे ना मित्रांनो, हे जे 4 पिलर्स आहेत, ही 4 पिलरची जी बिल्डिंग्स आहे, ही बिल्डिंग फार मजबूत असणं गरजेचे आहे. पहिला पिलर आहे तुमचा लर्निंग. काय करायचं आहे तुम्हाला, तुम्ही जे काही अभ्यास करणार आहे, जे काही तुम्ही परीक्षा देणार आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला काय करायचं आहे, शिक्षकाकडून शिकून घ्यायचं आहे. त्या शिक्षकाकडून तुम्हाला तो विषय परफेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर सेकंड पिलर आहे तुमचा रीडिंग. तुम्हाला रीडिंग करायचं आहे. ते जे विषय शिकवलेले आहे किंवा जे पुस्तक तुमच्याकडे आहे ते रीड करायचं आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थपर्यंत ते रीडिंग करायचं आहे. तिसरा पॉईंट आहे रायटिंग अँड नोट्स मेकिंग. तुम्हाला नोट्स करायच्या आहे, राईट करायचं आहे. आता राईट काय करायचं आहे मित्रांनो, की जे जे तुमच्या लक्षात राहत नाही किंवा जे अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ते राईट करून ठेवायचे, नोट करून ठेवायचे, जेणेकरून तुम्हाला काय होऊ शकतं, परीक्षेच्या काळामध्ये फास्ट रिव्हिजन करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. तर तो तुमचा पॉईंट आहे रायटिंग अँड रीडिंग. कसं आहे ना मित्रांनो, लिहून अभ्यास करणे ही अभ्यासाची एक सर्वोत्तम पद्धती आहे. एखादा विषय तुम्हाला जर रिव्हिजन व्हायला किंवा पाठांतर व्हायला तो जमत नसेल तर तुम्ही काय करा, तो नोट करून ठेवा, लिहून ठेवा. लिहून ठेवल्याने काय होतं मित्रांनो, ते तुमच्या दीर्घकाळ लक्षात राहते. कारण लिहिताना आपण 2-2, 3-3 वेळेस ते काय करतो, वाचत असतो. आणि 2-2, 3-3 वेळेस वाचल्यानंतर ऑटोमॅटिकली ते काय होऊ शकतं, आपल्या चांगल्यापैकी लक्षात राहू शकतं. चांगल्यापैकी त्याची रिव्हिजनसुद्धा ऑटोमॅटिकली होऊन जाते. तर मित्रांनो, जे काही तुम्हाला रायटिंग अँड नोट्स मेकिंग हा जो मुद्दा आहे तो या ठिकाणी करायचा आहे. फोर्थ पॉईंट आहे तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे. लर्निंग, रीडिंग, रायटिंग झाल्यानंतर रिव्हिजन करायची फोर्थ स्टेप आणि 5वी स्टेप आहे तुम्हाला सॉल्व द क्वेश्चन. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, रिव्हिजन झाल्यानंतर प्रश्न सोडवायचे. एवढे 4 पिलर जर व्यवस्थित पार केले तर 5वा पिलर सहज पुढे जाऊ शकतो मित्रांनो. ही 5वा पिलर म्हणजे काय मित्रांनो, तर तुमच्या बिल्डिंगचं ते काय छत आहे. तुमचं जे काही पर्वत आहे त्या पर्वताचं ते काय मित्रांनो शिखर आहे, सक्सेसचं शिखर आहे. ते काय, इट इज माउंटेन्स ऑफ सक्सेस. हे काय यशाचं शिखर आहे मित्रांनो. तुम्हाला हे सगळं जर गाठायचं आहे तर तुम्हाला या 4 स्टेपनुसार काम करायचं आहे. पहिल्यांदा तो विषय व्यवस्थितरित्या शिकून घ्यायचा आहे. नंतर तो विषय व्यवस्थितरित्या वाचायचा आहे. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड रीडिंग करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याचं रायटिंग करायचं आहे, नोट्स बनवायच्या आहेत. त्याच्यानंतर त्याची रिव्हिजन करायची आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला काय करायचं आहे, क्वेश्चन सॉल्व करायचे आणि परीक्षा द्यायची आहे आणि परीक्षा पास व्हायची आहे. तर मित्रांनो, आजचं जे काही सेशन्स आहे, आजच्या सेशनमध्ये तुम्हाला हे स्पष्ट केलं. येणाऱ्या काळामध्ये आपण इंग्लिश स्पीकिंगचे वेगवेगळे सेशन घेणार आहे आणि त्या सर्व सेशन्समध्ये इंग्लिश स्पीकिंगबद्दल आपण बरंच काही शिकवणार आहे. आजच्या सेशनमध्ये तुम्हाला हे स्पष्ट केलं आहे की जेणेकरून या सेशनचा उपयोग तुम्हाला तुमचा अभ्यास करण्यासाठी, तुमच्या अभ्यासाचं प्लॅनिंग बनवण्यासाठी आणि तुम्हाला इंग्लिश चांगल्यापैकी डेव्हलप करण्यासाठी याचा फायदा होऊन जाईल. तर मित्रांनो, आजचं सेशन या ठिकाणी मी सेशनला पूर्ण विराम देतो. या उद्याच्या सेशनमध्ये आपण पुन्हा नक्की भेटू आणि पुन्हा एका नवीन टॉपिक्सवरती आपण चर्चा करूया. तोपर्यंत थँक्यू सो मच.